नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळ्यातील खास अतिशय पौष्टिक चविष्ट अशी मेथीची भाजीची रेसिपी। चला तर मग मेथीच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक जुडी लाल कोऱ्याची मेथीची भाजी घेतली आहे। ही भाजी मी अशा पद्धतीने खुडून घेतलेली आहे, आपण बघू शकता। आता आपल्याला स्वच्छ पाण्याने दोनदा करून ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। या भाजीला लागलेली सर्व माती ही धुतल्यामुळे निघून जाते। अशा पद्धतीने ही भाजी इथं मी धुवून घेणार आहे। ही भाजी खाण्यासाठी फार पौष्टिक आहे। हिवाळ्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते। आता या भाजीसाठी आपण वाटण इथं बनवून घेणार आहोत। त्यासाठी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ इथं मी घेतले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण आणि शेंगदाणे आपल्याला पाणी न टाकता हे वाटण आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचे आहे। आता पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी इथं मी धुवून घेतलेली आहे आणि आपली मसाल्याची पेस्ट देखील इथं बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। तसेच 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या मी इथं बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकून घ्यायच्या आहे। चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। आता या पाकळ्या खमंग भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। ही मेथीची भाजी आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी तेलामध्ये चांगल्या पद्धतीने आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण मिक्सरमधून काढून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे आहे। हे वाटण देखील आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे। लागेल तसे पाणी आपल्याला भाजी कितपत पातळ ठेवायची आहे तितपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ही भाजी आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। अगदी छान प्रकारे आपली मेथीची भाजी ही बनवून तयार होते। या भाजीमध्ये मीठ हे आपण वाटण करतानाच टाकलेले आहे, त्यासाठी मीठ टाकण्याची आपल्याला इथं गरज नाही। मेथीची भाजी इथं मी बनवून घेतलेली आहे। तसेच बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला फार चविष्ट लागते, त्यासाठी बाजरीची भाकर देखील इथं मी बनवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे। आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खायला फार स्वादिष्ट लागते। अशा पद्धतीने इथं भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।